आपण बघतोय की आता पोलिसांचा आता कॉन्वॉय इथे हळूहळू यायला लागलेले आहेत। ज्या सुरक्षेची यंत्रणा आहेत, जी वाहनं आहेत, ती वाहनं आता या मार्गाने मार्गक्रमण करायला लागलेली आहेत। संपूर्ण परिसरामध्ये पोलीस दिसत आहेत। जे भाविक आहेत त्या भाविकांना रस्त्याच्या एका बाजूला केलेला आहे आणि पूर्णपणे जो दुतर्फा रस्ता आहे हा रस्ता पूर्णपणे मोकळा करण्यात आलेला आहे आणि फक्त इथे सुरक्षा यंत्रणांची जी वाहनं आहेत ती वाहनं दिसत आहेत। मग ती पंतप्रधानांचं जे स्पेशल पथक आहे ते देखील आहे, राज्याचे पोलीस आहेत, केंद्राचे पोलीस यंत्रणा आहे, अशी सगळी यंत्रणा इथे असल्याचं बघायला मिळते। आपण बघतोय की ताफा हा आता हळूहळू इथे येऊ लागलेला आहे आणि ही जी वाहनं आहेत याच वाहनांमधनं पंतप्रधान नरेंद्र मोदी हे आता शिर्डीच्या मंदिरामध्ये येत आहेत। आपण बघतोय की ही वाहनं ही आतमध्ये चाललेली आहेत। इथले नागरिकांचा जय जयकार सुरू झालेला आहे। पंतप्रधान नरेंद्र मोदी आता शिर्डीच्या साई मंदिरामध्ये प्रवेश करत आहेत। हे आपण बघत आहोत, 4थ्या नंबरचा गेट आहे, प्रवेशद्वार आहे आणि या प्रवेशद्वारामधनं पंतप्रधान नरेंद्र मोदी हे आतमध्ये जातील। त्यांच्याबरोबर राज्याचे मुख्यमंत्री, दोन्हीही उपमुख्यमंत्री, राज्यपाल, इथले मंत्री राधाकृष्ण विखे पाटील, याचबरोबर भाजपचे प्रमुख नेते या ताफ्यामध्ये आहेत आणि हे सर्वजण आता साईबाबांच्या दर्शनासाठी आतमध्ये जात आहेत। इथून पुढे जर आपण बघितलं तर समोरच रामाची प्रतिकृती असलेलं आपल्याला बघायला मिळतं आहे। हे प्रवेशद्वार आहे। खरं तर साईबाबा यांच्या पुण्यतिथीचा सोहळा चालू होता। आजचा हा 4था दिवस आहे। दरवर्षी हा खरं तर 3 दिवसाचा सोहळा असतो, मात्र एकादशी आल्यामुळे हा सोहळा 4 दिवसाचा झाला आणि या वर्षी म्हणजे जानेवारी महिन्यामध्ये लोकार्पण होणार आहे अयोध्येतील राम मंदिराचं। त्याच धर्तीवर इथलं प्रवेशद्वार हे बनवण्यात आलेलं होतं। आपण बघतोय श्रीरामाची ही भव्य मूर्ती आहे आणि रामाच्या मंदिराचा देखावा इथे करण्यात आलेला होता। खरं तर हे पुण्यतिथी सोहळ्यासाठी हा देखावा करण्यात आलेला होता। आज या पुण्यतिथी सोहळ्याची सांगता आहे आणि आजच्याच दिवशी पंतप्रधान नरेंद्र मोदी साईबाबांच्या चरणी नतमस्तक होणार आहेत, त्यांचं दर्शन घेणार आहेत। साधारणतः अर्धा तास, म्हणजे इथून पुढे आता बरोबर 1 वाजतोय, इथून पुढे अर्धा तास मोदी ह्या मंदिरामध्येच राहतील। आता त्यांचं संस्थांच्या वतीनं छोटेखानी स्वागत केलं जाणार आहे। इथून पुढे ते आतमध्ये दर्शन घेतील, साईबाबांच्या समाधीचं दर्शन घेतील, पाद्यपूजा करतील। हा साधारणतः 15 ते 20 मिनिटाचा हा संपूर्ण सोहळा असणार आहे। साईबाबांची एक आरती देखील केली जाणार आहे। तिथून बाहेर पडत असताना गुरुस्थान जे आहे, गुरुस्थानाचं देखील पंतप्रधान नरेंद्र मोदी हे दर्शन घेतील आणि पुढच्या प्रवासासाठी ते मार्गस्थ होतील। दरम्यानच्या काळामध्ये साई संस्थांची 2024ची जी दिनदर्शिका आहे त्या दिनदर्शिकेचं देखील आता अनावरण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होणार आहे। हा नरेंद्र मोदी यांचा 3रा दौरा आहे। एकदा ते गुजरातचे मुख्यमंत्री होते त्यावेळेस आलेले होते, त्यानंतर 2018 मध्ये ज्यावेळेस ते पंतप्रधान झाले त्यावेळेस आलेले होते। त्याच वेळेस इथल्या दर्शन रांगेचं लोकार्पण हे पंतप्रधानांच्या हस्ते झालेलं, भूमिपूजन हे पंतप्रधानांच्या हस्ते झालेलं होतं आणि त्याच वेळेस त्यांनी एक शब्द देखील दिलेला होता की पुन्हा साईबाबांच्या दर्शनासाठी येणार आहे आणि आज ते येत आहेत। बरोबर साधारणतः 5 वर्षाचा हा कालावधी लोटलेला आहे। आज ते येत आहेत। ज्या कामाचं त्यांनी भूमिपूजन केलेलं होतं त्याच कामाचं लोकार्पण आज पंतप्रधानांच्या हस्ते येत आहे। आपण बघतोय की एक एक करत जी महत्त्वाची वाहनं होती, जी ताफ्यातली वाहनं होती, ती सर्व वाहनं आता मंदिरामध्ये गेलेली आहेत। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं शिर्डीच्या साई मंदिरामध्ये प्रवेश झालेला आहे, त्यांचा इथे स्वागत करण्यात आलेलं आहे आणि आता मोदी हे हळूहळू समाधी मंदिराच्या दिशेने प्रस्थान करत आहेत। मुख्य हॉलमध्ये ते जातील, तिथे साईबाबांचं दर्शन घेतील, पाद्यपूजा करतील, साईबाबांच्या चरणी ते नतमस्तक होतील। बरोबर आहे। 2018 साली 5 वर्षांपूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदींचा शिर्डी दौरा झालेला होता। तेव्हाही 5 राज्यांच्या निवडणुका अगदी तोंडावर होत्या। यावेळेला सुद्धा योगायोग असाच आहे की पंतप्रधान मोदी शिर्डीत आलेले असताना 5 राज्यांच्या निवडणुका अगदी काही दिवसात संपन्न होणार आहेत आणि तेव्हा साई समाधी शताब्दी वर्षाची सुरुवात होणार होती आणि म्हणूनच विविध कामांची पायाभरणी शिर्डीच्या साई मंदिराच्या अनुषंगानं पंतप्रधान मोदींनी केली होती आणि आता ते पुन्हा जेव्हा या मंदिराला भेट देण्यासाठी साई चरणी नतमस्तक होण्यासाठी येत आहेत तेव्हा यातल्या अनेक कामांचं लोकार्पण, विशेष करून दर्शन रांगेचं लोकार्पण त्यांच्या हस्ते संपन्न होणार आहे। मुकुल, थोडंसं राजकारणाबद्दल, राजकीय दृष्ट्या, धार्मिक दृष्ट्या तर वेगवेगळ्या अंगानं महत्त्व आहे या दौऱ्याला, पण राजकीय दृष्ट्या हा दौरा महत्त्वपूर्ण कसा आहे भाजपसाठी आणि आगामी निवडणुकांच्या दृष्टीनं? मुकुलपर्यंत बहुधा आवाज पोहोचत नाहीये, पण पुन्हा एकदा संवाद साधण्याचा प्रयत्न नक्की करूया। पंतप्रधान नरेंद्र मोदींचा ताफा हा शिर्डीच्या साई मंदिरात पोहोचलेला आहे। साई समाधी सोहळा साजरा केला जातो दरवर्षी अर्थातच आणि हा 3 दिवसांचा सोहळा असतो। यंदा तो एकादशीमुळे 4 दिवसांचा सोहळा झालेला आहे
आणि त्यासाठी विशेष तयारी अर्थातच करण्यात आलेली होती। रामाची भव्य दिव्य प्रतिकृती सुद्धा प्रवेशद्वारावरती उभारण्यात आली आहे। त्याची झलक आपण मगाशीच बघितली। अयोध्येच्या राम मंदिराचं लोकार्पण होणार आहे जानेवारी महिन्यात। पंतप्रधान मोदी स्वतः उपस्थित असतील पूजेसाठी, मुख्य पूजेसाठी, आणि त्याच धर्तीवरती यावेळेला साई मंदिरात सुद्धा देखावा साकारण्यात आलेला होता। साई मंदिराचा आतला परिसर हा अत्यंत प्रशस्त परिसर आहे। साई मंदिरात येणारे भाविक हे केवळ राज्यातनं आणि देशातनं नाही, तर जगभरातनं मोठी संख्या साई भक्तांची दरवर्षी दर्शनासाठी इथे गर्दी होत असते। त्याचाच विचार करता तिरुपती बालाजीच्या धर्तीवरती अद्ययावत दर्शन रांगेचं उद्घाटन हे पंतप्रधान नरेंद्र मोदी आज करतील। संपूर्णपणे वातानुकूलित व्यवस्था असेल। कोणत्याही भाविकाला दर्शन घेण्यात कोणतीच अडचण येणार नाही। 15 ते 20 मिनिटात प्रत्येक भाविकाचं दर्शन होईल। ही दर्शन रांग सुरू झाल्यावर अशी माहिती शिर्डी साई संस्थानच्या वतीनं दिली गेलेली आहे। या दर्शन रांगेमध्ये मोठमोठाले हॉल्स आहेत, बसण्याची व्यवस्था आहे, कारण बराच काळ कधी रांगेत उभं राहावं लागतं, उन्हामध्ये उभं राहावं लागतं। भाविकांना अर्थातच यामुळे त्रास होतो, पण यापुढे भक्तांचा हा त्रास टळू शकणार आहे। दर्शन रांगेचं उद्घाटन हा एक मोठा प्रकल्प मोदी आज लोकार्पित करतील आणि त्याचसोबत अहमदनगर जिल्ह्यातल्या अकोले तालुक्यात निळवंडे धरणाचं लोकार्पण सुद्धा मोदींच्या हस्ते होणार आहे। प्रवरा नदीवरती निळवंडे धरणाचा प्रकल्प साकार झालाय, पण 53 वर्षांची प्रतीक्षा हा प्रकल्प पूर्णत्वास नेण्यासाठी करावी लागली। आतापर्यंत जवळपास 5700 कोटींचा खर्च या सगळ्या प्रकल्पासाठी झालाय। 53 वर्षांपूर्वी याची पायाभरणी करण्यात आली, परंतु विविध कारणांमुळे हा प्रकल्प कमालीचा लांबत गेला, रखडत गेला। अहमदनगरच्या 6 दुष्काळी पट्ट्यातल्या भागांची पाणी टंचाई किंवा पाण्याची समस्या आजच्या उद्घाटनानंतर दूर होईल अशी आशा आहे। अहमदनगर आणि नाशिक जिल्ह्यातल्या सिन्नर भागातला पाणी प्रश्न काही प्रमाणात आटोक्यात येईल किंवा तो सुटण्यास मदत होईल असं सांगितलं जात आहे। मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री या दोघांच्या हस्ते एक चाचणी सुद्धा मे महिन्यात एका कालव्यातनं पाणी सोडून पार पडलेली होती आणि आज पंतप्रधानांच्या हस्ते लोकार्पण केलं जाणार आहे। निळवंडे प्रकल्पावरती डावा कालवा आणि उजवा कालवा आहे आणि उपसा सिंचन योजना असे एकूण 3 ते 4 कालवे आहेत। अकोल्यामधल्या संगमनेर, राहता, श्रीरामपूर, कोपरगाव आणि सिन्नरमधली 6 गावं अशा सगळ्या गावांचा विचार करता जवळपास 113 गावांना या निळवंडेच्या लोकार्पणाचा फायदा होणार आहे। जवळपास 20,395 हेक्टर क्षेत्र सिंचनाखाली येईल, जमीन ओलिताखाली येईल अशी सुद्धा माहिती आहे। पंतप्रधान नरेंद्र मोदी शिर्डीच्या साई मंदिरात पोहोचलेले आहेत। थोड्याच वेळात त्यांच्या हस्ते साईबाबांची पाद्यपूजा संपन्न होईल आणि आरती सुद्धा केली जाणार आहे। निळवंडे धरण, दर्शन रांगेचं लोकार्पण याचसोबत केंद्र सरकारनं सुरू केलेल्या पंतप्रधान कृषी सन्मान योजनेला जोडून राज्य सरकारनं सुद्धा नमो शेतकरी महासन्मान योजना सुरू केली। त्याच्यासाठी अंदाजे 1720 कोटी रुपयांची तरतूद सरकारकडनं करण्यात आली आणि आता शिर्डीमध्ये आज जो कार्यक्रम होतोय याच कार्यक्रमात प्रातिनिधिक स्वरूपात या योजनेअंतर्गत मधल्या अनुदानाचं पहिल्या टप्प्यातलं वाटप हे शेतकऱ्यांना केलं जाईल। जवळपास 86 लाख शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ मिळणार आहे आणि पंतप्रधान जेव्हा दौऱ्यावरती आहेत तेव्हा अर्थातच या योजनेचा शुभारंभ करण्याचा मानस राज्य सरकारचा होता। महाराष्ट्राचा जर का आपण विचार केला तर गेल्या 15 दिवसातला पंतप्रधान मोदींचा हा महाराष्ट्रातला दुसरा दौरा आहे। पंतप्रधान मोदींचा आजचा शिर्डी दौरा किंवा हा अहमदनगर दौऱ्याचा कार्यक्रम कसा असेल? सगळ्यात आधी ते मंदिरात गेलेले आहेत साईबाबांचं दर्शन घेण्यासाठी। पाद्यपूजा पार पडणार आहे आणि शिर्डी माझे पंढरपूर ही आरती सुद्धा संपन्न होईल साईबाबांची। तर दुपारी 2 वाजता निळवंडे धरणाचं जलपूजन मोदींच्या हस्ते केलं जाईल आणि मग या कामाचं लोकार्पण होणार आहे। साईबाबा संस्थानच्या 2024च्या दिनदर्शिकेचं आणि डायरीचं मंदिरामध्ये मोदींच्या हस्ते प्रकाशन केलं जाईल। तर 2:15 वाजता पंतप्रधान मोदी या परिसरातल्या विविध प्रकल्पांची पायाभरणी करतील आणि मग साईबाबा संस्थानच्या वतीनं पंतप्रधान मोदींचा सत्कार केला जाईल। सर्वसामान्य भाविकांसाठी मात्र पुढचा काही वेळ किंवा अर्धा ते पाऊण तास साईबाबा समाधी दर्शन बंद राहणार आहे। भक्तांना प्रवेश नाही। संपूर्णपणे निर्मनुष्य असा हा परिसर आहे। प्रचंड मोठी सुरक्षा व्यवस्था पंतप्रधानांसाठी तैनात असते। संध्याकाळी 6:30च्या आसपास पंतप्रधान नरेंद्र मोदी गोव्याला जातील। गोव्यामध्ये राष्ट्रीय खेळांचं आयोजन करण्यात आलं, त्याचं उद्घाटन पंतप्रधान मोदींच्या हस्ते होणार आहे। गोव्याला पहिल्यांदाच राष्ट्रीय खेळांच्या आयोजनाचा मान मिळालेला आहे। त्यामुळे आता सकाळी आणि दुपारी महाराष्ट्राचा दौरा आटोपल्यानंतर पंतप्रधान मोदी हे गोव्यात जातील।
शिर्डीच्या साई मंदिरामध्ये पंतप्रधान मोदी पोहोचलेले आहेत आणि थोड्याच वेळात आपल्याला त्याची दृश्यही मिळू शकतील. मुकुल कुलकर्णी आपल्या सोबत आहेत. मुकुल, मंदिरामध्ये पाद्यपूजा आणि आरती सुद्धा मोदींच्या हस्ते होणार आहे. आपण राजकारणाबद्दल मगाशी बोलत होतो. विविध सोयी सुविधा तर अर्थातच मोदींच्या हस्ते दिल्या जातील सर्वांना, पण राजकीय दृष्ट्या हा दौरा कसा महत्वाचा? एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.